ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा 78वा वाढदिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय जनसंसद व पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने पर्यावरण स्वराज्य अभियान सुरू करून साजरा करण्यात आला। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा 78वा वाढदिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय जनसंसद व पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने पर्यावरण स्वराज्य अभियान सुरू करून साजरा करण्यात आला। उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त केशर आंब्याचे रोपे देण्यात आली। अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय त्रिशरण स्वीकारण्यात आले। कार्यकर्त्यांनी सत्यसंकल्प करून हे त्रिशरण स्वीकारले आहे। पर्यावरणम शरणम गच्छामि, संविधानम शरणम गच्छामि, विवेकम शरणम गच्छामि असे त्रिशरण यावेळी कार्यकर्त्यांनी सत्यसंकल्पाने स्वीकारले। देशात लोभी वाळवंट विस्तारत आहे। बोरवेल आणि वृक्षतोडीमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली आहे, तर वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धावत आहे। त्यामुळे नगर शहरापासून वृक्षदान व कुंपदान मोहीम सुरू करण्यात आली आहे व हे पर्यावरण स्वराज्य अभियान व्यापक करण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला। भारतीय संविधान हे सर्व धर्मांच्या ग्रंथांपेक्षा श्रेष्ठ आहे। देशात समता, बंधुता आणि न्याय स्थापन करण्यासाठी संविधानाला शरण जाणे महत्त्वाचे आहे। सारासार विवेक आणि राष्ट्रकर्तव्याशिवाय दुसरा सन्मार्ग नाही। बुद्धिप्रामाण्यवादावर आधारित विज्ञाननिष्ठ विवेक हाच आमच्या जीवनाचा दीपस्तंभ आहे। म्हणून आम्ही भारतीय हे त्रिशरण स्वीकारत आहोत, असे यावेळी जाहीर करण्यात आले। पद्मभूषण श्री अण्णासाहेब हजारे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पर्यावरण स्वराज्य अभियान या संस्थेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील किंवा या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना फळझाडांचं वाटप या ठिकाणी सरपंच साहेब यांनी ठेवलेलं होतं। पण बघतो आहोत की अण्णांनी त्यांच्या कर्तृत्वामधून राळेगण सिद्धीचा जलसंधारण आणि मृदसंधारणाच्या माध्यमातून आणि पर्यावरणाचा पूरक जो काही विकास केलेला आहे त्या अनुषंगाने या संस्थेने पर्यावरणपूरक उपक्रम आयोजित केलेला आहे। या ठिकाणी जे काही रोपं वाटप केलेले आहेत कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, त्यांनी जर या रोपाचं संवर्धन केल्यास निश्चित स्वरूपामध्ये दिवसेंदिवस शासनाची भूमिका आहे। इव्हन 1 जुलैला सरकारने 2 कोटी वृक्ष लागवडीचा धडक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि शासनाच्या भूमिकेस पूरक असा कार्यक्रम आयोजित केलेला होता। मी या ठिकाणी संस्थेला धन्यवाद देतो। त्याचबरोबर माननीय अण्णासाहेब हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला। नाही माझ्या वतीने दिल्याविषयी चिंतित जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय अण्णासाहेब हजारे यांचा आज वाढदिवस आम्ही नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या धामधुमीने साजरा करतो। या ठिकाणी हे जिल्हाधिकारी कार्यालय आहे। या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये केशर आंब्याचे रोपं आणले। ते माननीय ॲडिशनल कलेक्टर साहेब जे आहे, पालवी साहेब, त्यांच्या हस्ते या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयातले जे काही अधिकारी आणि कर्मचारी सगळ्यांना आम्ही 1-1, 2-2 रोपं आंब्याचे दिलेले आहेत। आमचा हेतू असा आहे याच्यामध्ये की लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण व्हावी। गेल्या काही वर्षामध्ये पुऱ्या देशामध्ये लोभी वाळवंट सुरू झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात बोरवेल खोदल्या जात आहे आणि त्याच वेळेला मोठ्या प्रमाणात झाडांची तोड केली जाते। त्यामुळे एकंदरीत परिस्थिती अशी निर्माण झाली की एकंदरीत निसर्गावर फार मोठी कुऱ्हाड पडलेली आहे आणि ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न सगळ्या जगभर भेडसावत असताना देशामध्ये आज आपण बघतो आहोत की आज 15 तारीख आहे। आज महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामध्ये पाऊस यायला पाहिजे होता, पण पाऊस नाही आहे। लोकांना असं वाटतं की बाबा आज येईल, उद्या येईल। तर हे सगळे जे काही दुष्परिणाम जे आहेत माणसाने औद्योगिकरणामुळे म्हणा किंवा अन्य कारणामुळे, स्वार्थामुळे निसर्गावर फार मोठा अन्याय केलेला आहे। त्याच्यातून हा प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही त्रिशरण सूत्री आम्ही स्वीकारलेली आहे। पहिलं जे हे आहे त्याच्यातलं त्रिशरणापैकी पर्यावरणम शरणम गच्छामि, संविधानम शरणम गच्छामि, विवेकम शरणम गच्छामि, हे जे 3 प्रकार आहेत। पर्यावरणाला जर आपण सगळे सामोरं गेलो, शरण गेलो, मोठ्या प्रमाणात झाडं लावण्यात आले, आपण जलसंधारण केलं वगैरे वगैरे, तर मला खात्री आहे की निसर्गाचं चक्र परत एकदा चांगल्या पद्धतीने सुरू होईल आणि या देशामध्ये सुजलाम सुफलाम व्हायला लगेच ताबडतोब मदत होईल असं मला वाटतं। दुसरी गोष्ट अशी की या देशामध्ये घटनेचं राज्य आहे, संविधानाचं राज्य आहे। 50 साली संविधान आलं, पण आज लोक अजूनही ते मानायला तयार नाही। या देशामध्ये समता आली पाहिजे, या देशामध्ये न्याय मिळाला पाहिजे, लोकांमध्ये बंधुता निर्माण झाली पाहिजे। स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतर देखील आज लोकांमध्ये मोठी शंका आहे की हा देश कसा चालतोय वगैरे वगैरे। म्हणून संविधानाला आपण शरण जर गेलो
तर हाच मोठा धर्मग्रंथ आहे. कारण हा देशाचा धर्मच भारत धर्म आहे. कुठल्याही धर्मापेक्षा भारत धर्म मोठा आहे आणि कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा संविधान मोठे आहे. म्हणून आम्ही या घटनेला, संविधानाला शरण जातो. विवेकम शरणम गच्छामी. सगळ्या लोकांनी जर विवेकाने काम केलं तर मला खात्री आहे की देशाला प्रगतीपथावर जायला फार मोठी मदत होईल. चीन जरी आर्थिकदृष्ट्या आपल्या पुढे जात असेल, परंतु त्या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्य नाही लोकांना. आणि म्हणून सगळ्या जगाच्या पाठीवर भारत हा गांधीजींचा देश आहे, गौतम बुद्धाचा देश आहे. आणि म्हणून ह्या त्रिशरण पद्धतीनं आपण जर गेलो तर अशा पद्धतीने सगळ्यांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे आणि हे त्रिशरण स्वीकारलेलं आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे पर्यावरण स्वराज्याचं अभियान आम्ही या नगरवरून सुरू केलेलं आहे. नगर शहर इको सिटी व्हायला पाहिजे आणि 3-4 टँकर पाण्याचे आम्ही मिळवायच्या प्रयत्नात आहोत. म्हणजे रस्त्याच्या कडेला जे झाडं लावले जातील त्याला 5 वर्ष पुढं पाणी देता येईल. आपल्याला 20-25 हजार ट्री गार्ड आम्ही मिळवून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी क्रांती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. धन्यवाद. पद्मभूषण अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस. अण्णांचा वाढदिवस आज या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ॲडिशनल कलेक्टर पालवेसाहेब यांच्या हस्ते येथील सर्व कर्मचाऱ्यांना केशर आंब्याची रोपं देऊन हा वाढदिवस साजरा करण्यात आला. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, गेल्या 3-4 वर्षापासून चाललेलं ग्लोबल हीटच्या संदर्भातलं, ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भातली चर्चा, याच्यावर एकमेव पर्याय आहे की मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होणं आवश्यक आहे. अण्णांच्या या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन केलं. त्यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करावं, यासाठी केशर आंब्याची रोपं या सर्वांना देण्यात आली. उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते यावेळी मोठ्या प्रमाणात केशर आंब्याची रोपे सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आली. अहमदनगर शहर इको सिटी व्हावे म्हणून पर्यावरण स्वराज्य अभियानाला गती देण्यात येत आहे, असे ॲडव्होकेट कारभारी गवळी यांनी यावेळी स्पष्ट केले. शाहीर कान्हू सुंबे, प्रकाश थोरात, अशोक सब्बन इत्यादींनी यावेळी विचार मांडले. प्रतिनिधी अमीर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.